क्रमांक 15 वचन क्रमांक 33 मध्ये तृप्त या विषयावर आम्हाला देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. तत्पूर्वी आपण 32व्या क्रमांकापासून काही वचन वाचूया. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्या जवळ आहेत आणि त्यांच्या जवळ खावयास काहीही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. शिष्य त्याला म्हणाले, एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कुठून असणार? येशूने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7 व काही लहान मासे. मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसाव्यास सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकारस्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. जेवणारे 4000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होतीच. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला. 4000 भोजन. या ठिकाणी देखील परमेश्वर काही गोष्टी या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला धन्यता मिळावी, समाधान मिळावं, आशीर्वादित व्हावं, सार्थकता मिळावी, तृप्त व्हावं, लकी असावं, भाग्यशाली बनावं म्हणून अनेक गोष्टीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. पण तो अनेक आतापर्यंत असं घडलेलं आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचा दाखला येतो, त्या दाखल्याचा मेन विषयच आमच्यापासून बाजूला ठेवला जातो आणि बुद्धिबळाने समजून सांगणाऱ्या गोष्टी आम्हाला आतापर्यंत समजून सांगण्यात आल्या. या ठिकाणी आपण बारकाई त्या शास्त्र भागाकडे पाहूया. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळा येत होता. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळा होता. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आजही लोकांचा कळवळा येतो. आजही तो लोकांकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो. त्या समयाला तो भूतलावर शरीराने देहाने होता. त्याच्या समोर लोकांचे हाल झालेले त्याने पाहिले. त्याच्या समोर लोक दुःखी असताना त्याने पाहिले. त्याच्या समोर लोक आजारी पाहिले, लंगडे पाहिले, लुळे पाहिले, आंधळे पाहिले, भिकारी पाहिले, सगळ्या प्रकारच्या व्याधीने त्रस्त पाहिले, गरीब पाहिले, सगळ्या प्रकारचे लोक त्याने पाहिले आणि त्या लोकांविषयी त्याला कळवळा होता. तोच कळवळा आमच्या याजक साहेबांमध्ये आहे का? पहिला प्रश्न. जे याजक आहेत, जे शिष्य आहेत ना, शिष्य, त्या शिष्यामध्ये कळवळ्याची भावना जी माझा तुमचा जगाचा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होती, जर आम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवून त्याच्या नावामध्ये जर आम्ही चालत आहोत किंवा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार मिळालेला आहे किंवा आम्ही शिष्यत्व जर बनलेलो आहोत किंवा आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनलेलो आहोत, तर आज त्या ख्रिस्तामधला, येशू मधला कणवळा आमच्यामध्ये आहे का? प्रभू येशूला त्या लोकांचा कणवळा होता. आज आमच्या याजक लोकांना, बिलीवर्स लोकांचा कणवळा येतो का? मग जर कणवळा येतो तो त्यांच्यासाठी काय करतात ते? ही एक सत्यता आहे. या वचनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आपला मेन विषय आहे तृप्त. परंतु तो तृप्त विषय समजून घेण्यासाठी आम्ही तो शास्त्रभाग 4000चं जे भोजन मत्तई सुसमाचार अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 32 ते काही वचनामध्ये लिहिलेलं आहे ना, ते समजून घेतलं खूप गरजेचं आहे. येशूने त्या म्हटलंय, येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटलं, जवळ बोलावलं, इकडे या. मग आमचे याजक वर्ग जे आहेत किंवा पास्टर लोक आहेत किंवा फादर लोक आहेत, आम्हाला असे जवळ घेऊन बोलावतात का? या सिस्टर या, तुमच्या काही समस्या, तुमच्या काही प्रॉब्लेम, तुमचं जरा मला टेन्शन ताण दबाव मध्ये दिसतात, तुम्ही कर्ज बाजारामध्ये दिसतात, तुम्ही आजारी दिसतात, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडलेले दिसतात आणि मला तुमचा कळवळा येतोय, मला आतून आत्मा असा टच करतो, स्पर्श करतो, असं होतं का? कुणाला होतं?
नाही कोणत्याही आजकाल असं शरीरात अंतकरणात असं जाणवतं का लोकांबरोबर कनवळाने बोलावं, लोकांविषयी आदर ठेवावा, बिलिवर्स लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, बिलिवर्स लोकांना काय कमी घटी आहे ते पाहावं, योग्य तो वचनाचा चारा पाणी द्यावं, असं काही कळवळ वगैरे आहे का? माझ्या सेवेमध्ये तर मला आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या काही ठराविक बोटावर मोजण्यासारखे आहेत, कळवळा नाही लोकांविषयी, कनवाळा नाही, कळवळा नाही, पण लोकांना कसं तोडायचं, लोकांना कसं फोडायचं, लोकांना कसं अजून खड्ड्यात घालायचं याची मात्र टेक्निकल अनेक लोकांना आहे. नाही वचन ऐकायला जड जात असेल, पण हे सत्य तृप्तता मिळेल कशी? अहो ज्याला कनवाळा आहे इतराविषयी तो ऑलरेडी तृप्तच आहे, आणि ज्याचा कनवाळा घेतला जातो ते देखील तृप्त बनतो, तो देखील समाधानी बनतो, त्याला देखील जर आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतात, त्याला देखील वाटतं की यस माझं जीवन सार्थक होत आहे, मी प्रभूवर विश्वास ठेवतो, प्रभूचे लोक माझी काळजी घेतात. पण प्रभूचेच लोक जर प्रभूच्याच लोकांना जर तुडवायला लागले, कापायला लागले, त्यांना खड्ड्यात घालायला लागले, त्याचं लोकर मांदळ टंगड्या त्याचं आथडे कातडे सगळे नख्या खुरसकट खायला लागले, जर मी ते नामोनिशाणच मिटवायला लागले, याला जबाबदार कोण? आशेने तृप्ती मिळेल, आशेने समाधान होईल, आशेने आशीर्वाद मिळेल. या ठिकाणी 4 जणांना भोजन दिलं त्यावेळेसचा शास्त्र बघ आम्ही व्यवस्थित नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवाळा येतो. आपण म्हणतो मग तुला येतो ना, येऊ पारतो तुला, घे तू लोकांची काळजी, माझा काही संबंध, हे म्हणून चालणार नाही. याजकांनी याजकाचं काम चांगल्या प्रकारे करावं, लीडर्स लोकांनी लीडर्स काम चांगलं करावं, बिलिवर्स लोकांनी देखील बिलिवर्स पणातच राहावं, त्यांनी लय जास्त आगाऊ नाही व्हावं, त्यांनी श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धेमध्ये नाही जावं. पुढे लिहितोय, कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत, 3 दिवस झाले ते माझ्याजवळ आहेत, 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, पार मरणायचं तरी तिथेच आहेत, आम्ही त्याच जवळ आहेत, त्याच मंदिरात आहेत, त्याच ठिकाणी येत. कदाचित याजक बदलले असतील, पास्टर बदलले असतील, वातावरण बदललं असेल, परंतु आम्ही तिथेच आहोत. आमचा कनवळा आलाय का? कोणी 2 वर्षाचे, कोणी 1 वर्षाचे, कोणी 6 महिन्याचे, कोणी 5 वर्षाचे, कोणी 10 वर्षाचे, कोणी 50 वर्षाचे, आणि झालं त्या परत आल्यात 4 पिढ्याचे ख्रिश्चन, 50 वर्षाचे ख्रिश्चन, आमचा पंजोबा ख्रिश्चन. अरे पण कनवळा आलाय का? परमेश्वरला जसा त्या लोकांचा कनवळा आला, हे लोक 3च दिवस होते प्रभू बरोबर, लोक परमेश्वरने पाहिलं, अरे हे उपाशी असतील, यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा पडलेल्या आहेत, विशेष करून आता यांना भोजनाची गरज आहे, यांनी बरोबर आणलेलं अन्न संपलं असेल, 3 दिवस काही टिकणार आहे का? जरी टिकलं असलं तर ते शिळं पाक झालं असेल, कदाचित खराब झालं असेल, यांना लोकांचा कनवाळा आला. आम्ही एवढ्या दिवस आमच्या पाळक साहेबांची पुढं पुढं करीतो, आमचा कनवाळा येतो का कुणाला? या ठिकाणी पुढे लिहित आहे, त्यांच्या जवळ खावयास काहीही नाही. प्रभू येशूने ओळखलं, आता 3 दिवस झाले त्यांच्या जवळ खायला काही नाही, आता यांना शारीरिक भूक लागली असेल. आजही परमेश्वर आम्हाला पाहतो, आम्ही शारीरिक भुकेने एकदम तृप्तोय, तो शारीरिक भुकाचा विषयच नाही आमचा, परंतु आज आम्ही आत्मिक उपाशी आहोत, वचनाचे उपाशी आहोत, पाण्याविना तरसत आहोत. जिवंत पाणी आतापर्यंत भेटलं नाही, जिवंत भाकर आज आम्हाला खावाच भेटली नाही. परमेश्वर तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, ती भाकर आज आम्ही बघितलीच नाही अजून. काही लोकांनी ती भाकरच बघितली नाही, ती भाकर कशी असती, त्यांना वाटतं प्रभू भोजनाला जी भाकर देतात नाही, ही भाकर खाल्ल्यावर मनुष्य जिवंत राहतो. अजून काही लोकांना हे सुद्धा माहिती नाही की वचनाची भाकर एक असती, आत्मिक भाकर असती, देवाचं शरीर एक भाकर असती. अनेक लोकांना हे पण माहिती नाही. आता या ठिकाणी हे लोक ओरिजिनल जगिक भुकेने त्रस्त झालेले होते. प्रभू येशूने ते ओळखलं आणि प्रभू येशूने त्यांना म्हटलं की या ठिकाणी असं वाटतंय मला की त्यांच्या जवळ आता खावयास काही नाही. कदाचित ते वाटेने कासावीस होतील,
त्यांच्या घराकडे जाताना ते कासावीस होतील, पडतील, चक्कर येतील. त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो जाऊ तर पडू पडते तिकडं, आम्हाला काय घेणं देणं. नाहीतरी आमचे व्हॉलेंटियर दमादमानी एक एक जाऊन आतमध्ये त्या पॅन्डलच्या पाठीमागे त्यांनी लॉलीपॉप वगैरे ठेवलेलं असतं, बिर्याणीच्या प्लेटा असतात, त्या तिकडे एक एक जण खाऊन येते स्टेजवर. लोकांना कवरही बसवित. आम्हाला वाटतो काय आराधना चालली, काय वा 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 वा. अहो हे गिळून येतात मागून, एका मागे एक. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले किती ज्यावेळेस ओपन मीटिंग लागतात ना, ते ज्यावेळेस आपण पाहतो ना हे चिल्लर वरती आलेली, एक एक जाऊन त्या तंबूच्या पाठीमागे घर असतं, तिथं बिर्याणी लॉलीपॉप आमकन फलानन बिस्तन खायला ठेवलेलं असतं. हे पाळी मी जाते आणि खाऊ परत येते. आणि लोक इकडे मीटिंग मध्ये चक्र येऊन का पडणार. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो, गौरव देऊ, सन्मान देऊ, महिमा देऊ. या सत्य रिअल परिस्थिती आहेत. परमेश्वर यांचा कळवळा आला. आजही अनेक लोक खेडेगावातून गाड्या करून टू व्हीलरवर पाय कशी तरी एखाद्या मीटिंगच्या ठिकाणी जातात. कधी त्यांना त्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण दिलं का त्या मीटिंग वाल्यांनी. 10-20 लाखाला गंडा घालतात. एका वर्षाला एक मोठ्या प्रेयर हाऊस ठेवतात, प्रेयर मीटिंग ठेवतात आणि यांच्या तोंड स्वतःच पोट भरून मोकळे होतात. जे लोक लांबून खेडेगावातून इकडून तिकडून, तालुक्यातून, जिल्ह्यातून इकडून तिकडून येतात, त्यांना कोणी विचारत नाही. ही एक सत्य परिस्थिती आहे. खोटं वाटत असलं तर मी पत्ते देतो तुम्हाला, कुठं काय होतंय त्याच. ही रियालिटी आहे. प्रभू येशूकडे असं नव्हतं. प्रभू येशूकडे ज्यावेळेस हे लोक आले ना, प्रभू येशू जेव्हा थांबले ना, त्यावेळेस प्रभू येशूने ओळखले की आता यांना शारीरिक भूक लागलेली आहे. आणि मग लगेच तो शिष्यांना बोलवतो आणि तो म्हणत आहे की कदाचित ते वाटेने कासावीस होतील जाता. हे झालं जगिक भोजनाचं. पण याचं दुसरं स्वरूप आहे. आम्ही मार्ग, सत्य, जीवन म्हटलेल्या रस्त्याने चालत असताना, सार्वकालिक वतनाकडे आमची वाटचाल असताना, स्वर्गाच्या राज्याकडे पोहोचत असताना, स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचत असताना जो रस्ता आम्हाला काटायचा आहे, म्हणजे आमचं 50, 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य, जे आम्हाला त्या धार्मिक पद्धतीने, देवाला आवडणाऱ्या पद्धतीने, देवाला आवडणाऱ्या मार्गावर, देवाने सांगून दिलेल्या रस्त्यावर ज्यावेळेस आम्हाला जायचं असतं, चालायचं असतं, वावरायचं असतं, लाईव्ह जीवन जगायचं असतं, त्यावेळेस देखील आम्हाला अन्नाची गरज आहे. आणि ते अन्न म्हणजे देवाचं वचन, ते अन्न म्हणजे आत्मिक, ते अन्न म्हणजे सत्य, ते अन्न म्हणजे आज्ञा पालन, ते अन्न म्हणजे आमच्या कमी घटी काढून टाकणं, आमचा थकवा दूर करणं. कारण देवाचं वचन म्हणताय तू चालत असताना तुझा पाय खड्ड्यात आपटू नये म्हणून परमेश्वरचे देवदूत तुला झेलून धरतील आणि तुझं कुठल्या प्रकारच्या खड्ड्यामध्ये आपटू नये किंवा अंधारात तू सापडू नये म्हणून देवाचं वचन हे तुझ्या पावला करता, तुझ्या मार्ग करता दिवा आणि प्रकाशच आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो कोणी माझ्यामध्ये चालेल त्याने पुन्हा एक वर अंधकारात जाऊ नये. आम्ही या रस्त्याने जात असताना आमच्या रस्त्याला लाईट पाहिजे, प्रकाश पाहिजे, आणि तो प्रकाश केवळ देवाचं वचन आहे. देवाच्या वचनाच्या व्यतिरिक्त चिन्ह आणि चमत्कार झाला म्हणजे लय मोठा हेल्युजन लावला असं नाही. चिन्ह आणि चमत्कार, सगळ्यात मोठा चिन्ह चमत्कार कशाला म्हणतात की मी प्रभू मध्ये ठाम आहे, मी प्रभू मध्ये स्थिर आहे, मी प्रभू मध्ये दुःख सहन करताय, मी प्रभू मध्ये गरिबी, अरिबी, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, दुनियातली काही परिस्थिती हो, मी प्रभू मध्ये ठाम आहे. सगळ्यात मोठा मिरेकल, सगळ्यात मोठा मिरेकल, मी परमेश्वराच्या मार्गाने धावत आहे. सगळ्यात मोठा मिरेकल, सगळ्यात मोठा चमत्कार, सगळ्यात मोठी साक्ष की मी शेवटपर्यंत प्रभू मध्ये विश्वासू राहील. हे आजारी नीट झालं, डोळा आला, कान गेला, पाय आलं, हे चिन्ह आणि चमत्कार हे जगिक पद्धतीचे आहेत. हे देखील तुमच्या जीवनामध्ये असावं, याच्यात पण काही वावगं नाही. परंतु अनेक वेळेस आम्ही दिसणाऱ्या गोष्टी, चिन्ह चमत्कारावर भरोसा ठेवतो, परंतु आम्ही जात असताना तृप्त का होत नाही. आम्ही प्रभूमध्ये चालत असताना अडखळतो का, प्रभूमध्ये चालत असताना आमचा अविश्वास का होतो, प्रभूमध्ये चालत असताना आम्ही खड्ड्यात कमून पडतो, कारण आम्ही ते वचनच स्वीकारित नाही. ही एक सत्यता आहे. आम्ही पाहत आहोत या वचनामध्ये तो पुढे लिहित आहे, तो म्हणत आहे की म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. उपाशी लावून देणं माझी इच्छा नाही. आमच्याकडे खाल्लंच तर काही नाही जाय तिकडच राय उपाशी. इथं माझंच भागता भागानं मी एवढ्या दिवसाचं लोकांना लुटून त्याच्यातून लोकांना जेवण घालू होय, जाऊ पुढे पडते ना, आपल्याला काय करायचं. हो काही तर लापशीच्या बांधल्याच घरी नेऊन ठेवी, ज्यांच्या ताब्यात दिली ना कढई गायबच.
बादले तर बादले आणि त्याच्यात ते वाढणारे ते पण गायब करू देत. दुसऱ्या दिवशी ते लोक येतात, आमच्या एवढ्या बादल्या होत्या, चमचे होते पुढं, म्हणजे लोक चमचे सकट सोडित नाही. आणि काय या लोकांना जेवण तरी घालावं मग. परंतु या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की माझी इच्छा आहे त्यांनी उपाशी जाऊ नये. देवाची इच्छा आहे प्रत्येकाला देवाच्या वचनाचं खाद्य मिळावं. एकानेही देवाच्या वचनाच्या बाबतीत उपाशी राहू नये. सर्वांना देवाचं वचन मिळावं. पण अनेक वेळेस या जगामध्ये आम्ही देवाच्या वचनाची सेवा करीतच्या ऐवजी पंक्ती सेवेला खूप महत्व देतो. पंक्ती सेवेला प्रभूने 5,000 भोजन घातलं, प्रभूने 4,000 भोजन घातलं, प्रभूला कळवळ आला, प्रभूने त्यांची भूक भागितली आणि प्रभूने त्याच्या शिष्यांना सांगितलं पहिले 2 मासे 5 भाकरी आणि मग 7 भाकरी थोडे काही आणि मग तिथं 12 टोपल्या उरल्या, इथं 7 टोपल्या उरल्या. काना गावात गेला, कितकय मरणाचा द्राक्षरस झाला, संपना. नुसतं गिळायावर ध्यान आहे लोकांचं, नुसतं गिळायावर. आत्मिक जीवनात काय, आत्मिक चिन्ह आणि चमत्कार किंवा आत्मिक आमचं अन्न किंवा आमचं आत्मिक जे पालन पोषण हे मुडदूस झाल्यासारखं झालेलं आहे. मुडदूस झाल्यासारखं शरीर मस्त धिप्पाट येतं, श्रीमंती मस्त गगनाला चुंबन अशी आहे, पण आत्मिकरित्या पार कामातून गेले. आम्ही तृप्त असावं ही देवाची इच्छा आहे. कुठं जगिक अन्नधान्याने देखील आणि आत्मिक भोजन म्हणजे देवाच्या वचनाने देखील. जितकं जगातले आशीर्वाद आम्हाला पाहिजे ना, त्याच्या दुप्पट आत्मिक आशीर्वाद पाहिजे. आज उलट झालंय. जगातले आशीर्वाद जे आहेत ना जवळजवळ 10 पट आणि आत्मिक 0 पट. काहींचा 0, काहींचा -0. असं एक मिळतच नाही का मी देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करीन. जेव्हा एखादा अर्ध चाललो त्याला मध्ये काहीतरी सैतानीनं असं आडवं काही घातलं ना तर ते पण ब्लॅक येतं. तृप्तता मिळेल कशी, समाधान मिळेल कसं, आशीर्वाद मिळतील कसे. आणि म्हणून या वचनामध्ये परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सर्व गोष्टीची माहिती होती. ज्या वेळेस शारीरिक भुकेची गरज पडली, प्रभू येशूने शारीरिक त्या ठिकाणी भूक भागवण्यासाठी चमत्कार केला. ज्यावेळेस शारीरिक व्याधी आली त्यावेळेस प्रभू येशूने ती व्याधी म्हणजे तो रोग किंवा ते जे काही त्यांना आरोग्य हवं आहे ते देऊन तृप्त केलं. परंतु ज्यावेळेस आत्मिक समज आली त्यावेळेस देवाने वचनाचं अन्न त्यांना दिलं. अनेक शिष्य म्हणले खूप जड आहे बा, हे एवढं अवघड आहे बा, हे खूप कठीण आहे बा पाळायला, हे कसं काय जमन. गेले माग बोंबलत. जेवायला बरी येत होती. 5,000 4,000 स्त्रियांची लेकरांची गंमत वेगळीच. येशूने त्यांना विचारले तुम्हाजवळ किती भाकरी. पण त्याच्या अगोदर शिष्य काय म्हटलं माहिती का, शिष्य त्याला म्हणाले एवढा मोठा लोक समुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाला रानात कुठून असणार, कुठून आणायच्या प्रभूजी. एवढा मोठा लोक समुदाय आहे आणि एवढ्या मोठ्या तृप्त होणाऱ्या तुकडा दिले तर तृप्त नाही होणार. हे यांना भरपूर भरपेटच जेवण द्यावं लागेल तेव्हा हे तृप्त होतील. तर या रानामध्ये एवढा मोठा लोक समुदाय तृप्त होईल अशा भाकरी कुठून आणाव्यात. यांना एवढं समजलं नाही, भुसा भरला यांच्या, की त्याच्यापूर्वी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांचा चमत्कार केला. त्यावेळेस 2 मासे आणि 5च भाकरी होत्या. त्यावेळेस 12 टोपल्या उरल्या. यांच्या देखोती चमत्कार झाला. यांनी त्या टोपल्या जमा केल्या, यांनी ते तुकडे ठेवले, यांनी ते वाटले. आजही असंच आपलं काम भागलं ना मग विचारच सोडून द्यायचा की प्रभू काय करू शकतो. प्रभूने एकदा चमत्कार केला म्हणजे काय प्रभू परत करणार नाही का. प्रभूने एकदा आरोग्य दिलं म्हणजे परत प्रभू आरोग्य देणार नाही का. प्रभूने एकदा पापाची क्षमा केली म्हणून परत एकदा करणार नाही का. करील, करतोय आणि शेवटपर्यंत त्याने तेच केलं. आजही त्याने तेच केलंय. तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमाच करतोय तो. जर तुमच्या आणि माझ्या पापांची जर कदाचित त्यांनी क्षमा केली नसती तर तुम्ही आणि मी आज नीटनेटकं राहिलो पण नसतो. आणि नाहीतरी आपलं नीटनेटकं राहून फायदा तरी काय. आम्हाला क्षमा केली का आम्ही दुसऱ्या दिवशी तेच करतो जे करायचं ते. पण तू देवाची इच्छा आहे. देव पहिलं प्रथम या वचनाच्या माध्यमातून पहिली कानफाडीत याजक लोकांना मारतो. तू म्हणजे मला, मी याजक, मी पास्टर रेव्हरेंड, आय एम रेव्हरेंड राजू माणिक आल्हाट फ्रॉम पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र.
पहिली माझ्या कानफडीत ओढितोय. तो पहिलं मला काय म्हणत आहे, कारण आता इतरांना म्हणून म्हणून मला तकलीफ व्हायला लागली आता. तो काय म्हणत आहे, घडीभर समजा तुम्ही जे लाईव्ह आहात आणि मी आहे, आपण दोघ जण आहेत आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि प्रभू येशू तुम्हाला आणि मला म्हणत आहे, एवढा मोठा लोकसमुदाय यांना तुम्ही जेवायला द्या. मग आम्ही काय म्हणत आहोत त्याला, इतका मोठा एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल, इतक्या भाकरी आम्हाला रानात कुठून असणार? त्याच्यातली त्याच्यात आम्ही रानात येत, दुःखात येत, संकटात येत, त्रासात येत, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, कंगालपणा, एक त्याला कर्जबाजारीपणा, जे काही XYZ म्हणतात ते, आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा चमत्कार कसा होईल प्रभूजी? येस होईल. तुम्ही तुमचं जीवन पहिलं प्रभूला द्या. मागच्या भागामध्ये देखील आम्ही पाहिलं, तो म्हटलं तुमच्याजवळ काय आहे? ते म्हणे आमच्याजवळ ये. मग आणा इकडे माझ्याकडे. मग आमच्याजवळ काय आहे? प्रभू आमच्याजवळ दुःख आहे. प्रभू माझ्याजवळ कर्जबाजारीपणा आहे. प्रभू माझ्याजवळ आजारी. प्रभू माझ्याजवळ मीपणा आहे. प्रभू माझ्याजवळ हेकेखोरपणा आहे. प्रभू माझ्याजवळ स्वार्थ आहे. प्रभू माझ्याजवळ आज्ञाभंग आहे. प्रभू माझ्याजवळ अविश्वास आहे. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी. प्रभू माझ्याजवळ एवढंच आहे, चांगलं काही नाही. प्रभू म्हणतो तेच दे मला, देऊन टाक. आणि व्याधीमुक्त हो, देऊन टाक. आजारमुक्त हो, देऊन टाक. कर्जमुक्ती हो. आम्ही म्हणतो नाही प्रभू आता हे मला सोडवायचंय. प्रभू म्हणतो मग सोडव, तुला काय सोडवता येते, तुला काय गाठणी सोडायच्या तेवढ्या सोड. तुमच्या जवळ जे काही आहे, चांगलं असो, वाईट असो, खराब असो, देवाला न आवडणार असो, ते त्याला देऊनच टाका. म्हणजे मोकळं व्हा, रिक्त व्हा, म्हणजे पापापासून दूर व्हा, म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टी बाहेर काढून टाका. आणि प्रभूला म्हणावं घे, ह्या सगळ्या वस्तू टाकून दिल्या, आता तू ये विराजमान हो, आणि तुला जसं जगवायचंय मला तसं जगव. प्रभूकडे आम्ही म्हणतो थांब प्रभू, मी हे सगळं नीट नेटकं व्यवस्थित करतो. आपण तो प्रभूला टेबला खालून द्यायला चालू करतो. काही माझ्या भागायत ना, प्रभू तू जर माझं एवढं कर्ज जर दूर केलं ना, तर मी आमकं तुला फलानं दिसतो देईन. हो आहेत ना, मला भेटतात अशी कधी मधी. पण ज्यांना ज्यांना माहिती स्वभाव, माझा माहिती स्वभाव पडलाय ना, ते चुकून पण असं करत नाही. पाळक साहेब तुमची प्रार्थना आणि हे जर माझ्या कुटुंबात जर असं घडलं ना, तर मी तुम्हाला आमकं देईन. म्हणलं मी आमकं देईन नाही, मी तुला आता काय देईन त्याची गॅरंटी नाही तुला. आता तू मला देऊच नको बाबा. तू काय असं नसेल ते देवाला देऊन टाक. मला काही घ्यायला काय, मी भिकारी नाही. मी राजपुत्र, राजकन्या, राजवैभवाचे लोक, राजेशाही लोक. नका काय खडसू खिशात असं, पण मी राज आहे, कारण माझा बाप सार्वभौम राज आहे. मला तो पुरवतोय. मला तर काही दोम करायला नाही लावलं त्यांनी. म्हणून आमच्याकडचं जे काही आहे ते ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या हातामध्ये समर्पित करतो, प्रभू त्यावर आशीर्वाद देतो. प्रभू त्यावर प्रार्थना करतो. प्रभू त्याला बहुगुणित करतो. प्रभू त्याला एक चांगल्या प्रकारचा आकार देतो, जे नाही करून आम्ही उत्स्फूर्त व्हावं, तृप्त व्हावं, समाधानी व्हावं, आशीर्वादित व्हावं, लक्की व्हावं, धन्य व्हावं. तो एका क्षणात त्या सगळ्या गोष्टी करतो. आम्हाला वर्षानुवर्ष लागतात, त्याला क्षण लागतो. क्षण, सेकंद, मिनिटाच्या आतमध्ये तो आमची परिस्थिती सगळंच बदलतो. म्हणून या ठिकाणी तो लिहित आहे की येशूने त्यांना विचारले, तुमच्या जवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले 7 व काही लहान मासे. मग त्याने लोकसमुदायात जमिनीवर बसावायला सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या. कुणाला? डायरेक्ट लोकांना नाही दिल्या, शिष्यांना दिल्या. आज असं झालंय, शिष्यांना भाकरी दिल्या आणि शिष्यांनी त्यांच्या घरीच नेऊन ठेवल्या. काही शिष्यांनी त्यांच्या संस्थेतच जमा करून टाकल्या. काही शिष्यांनी मिनिस्ट्रीत जमा केल्या. काही शिष्यांनी आड्याला बांधून ठेवल्या. कारण लाजा, शर्मा, हया सोडून दिल्याशिवाय सेवाच नाही करतात. आता सध्याची कंडिशन सांगतो. आणि जे लाज धरतेत ना, ते लाज घेत नाही. जे लाज धरतेत ना देवाच्या राज्याची, ते काय करतात? आहे तसं परमेश्वराला सादर होतात. काहीच लपून ठेवीत नाही. काहीच. परमेश्वराने त्या भाकरी मोडल्या आणि शिष्यांकडे दिल्या, लोकांकडे नाही दिल्या. मग शिष्याला ज्यादा ज्ञान हे
याजकाला ज्यादा ज्ञान आहे, लीडर्सला ज्यादा ज्ञान आहे, आमच्या टीमचा प्रमुखाला ज्यादा ज्ञान आहे, प्रमुख विश्वासणाऱ्याला ज्यादा ज्ञान आहे इतर विश्वासणारे किंवा इतर सर्वसाधारण लोकांपेक्षा. मग यांनी हे ज्ञान यांना द्यायचं. पण असं झालंय, यांनी ज्ञान घेतलं आणि यांनीच खाल्लं, हेच ज्ञान गेल्यासारखे करून राहिले. एक वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती आहे, ही रियालिटी आहे, ही वास्तविकता आहे. आणि म्हणून आता ते भाकरीचे तुकडे जेवढे जेवढे काही तुमच्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेत ना, हे देवाचा खजिना, हे देवाचं मार्गदर्शन, हे देवाचं वचन, हे देवाचं शरीर, हे देवाचं भोज, हे देवाचं आम्हाला आमची आत्मिकरित्या वाढ होण्यासाठी हे जे काही शास्त्र दिलंय ना, हे लोकांना वाटा. नुसते पुस्तकं वाटू नका, नुसते बायबलचे ग्रंथ वाटू नका, नुसते नवाकारांना असे चिठ्ठ्या वाचू नका. तुम्ही निराश आहात का? आणि तिथं लगेच आपल्या याचा शिक्का, आपल्या संस्थेचा खटाक, या इकडं लगेच पाळकाचा लगेच नंबर बिंबर सोडवणारच का? पाळक जो कोणता याजक आहे, तू नंबर दिला, माझी समस्या सोडवशील का? इकडं या, इकडं प्रभूकडे या म्हणा ना, आमच्या मिनिस्टरकडे या, संस्थेकडे या, आमच्या चर्च मध्ये या. आणि खाली लगेच पावती, दुसऱ्या पानावर लगेच आमच्या चर्च मध्ये घडलेले मिरॅकल, चमत्कार. तर पडतात लोक पण तिकडं. म्हणजे परमेश्वराने जे तुम्हाला आणि मला दिलंय ते लोकांना वाटायसाठी दिलंय, आपले घर भरायसाठी नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आपले घर भरले ना, त्यांचे घर तिकडे नरकाच्या राज्यात बांधून ठेवलेली आहेत. आणि ज्यांच्याकडून घेतलेत ना, त्यांचे घर मात्र स्वर्गाच्या राज्यात बांधलेत. हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण तृप्तता देणाऱ्यामध्ये पण नाही, आणि ज्याला द्यायचंय तो पण तृप्त नाही. देवाची इच्छा आहे देणाऱ्याने तृप्त व्हावं आणि घेणाऱ्यानेही तृप्त असावं. म्हणून तो परमेश्वर, तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना म्हणतो, इकडे या. तुम्हाला समजलं नाही का मागच्या वेळेस काही चमत्कार घडला होता 5,000चा? तुम्हीच होते ना भाकरी वाटायला, तुम्हीच होते ना गोळा करायला, तुम्हीच मोजले होते ना लोक किती. हे तोंडवर करून म्हणले असतो, येशू बापा, फादर, पास्टर साहेब, पाळक साहेब, मेंढपाळ, देवाच्या पुत्रा, देवाच्या मसीहा, काय काय म्हणले असेल. ओ 5,000 लोक होते आणि स्त्रिया वेगळ्या, त्याने मोजल्या, आणि त्यांच्या संग त्यांचे टिंगले टांगले, टिल्ले टाळले पोरं भरपूर होते. मग प्रभू म्हटलं, मग किती उरल्या? 12 उरल्या. मग एवढं सांगतात, 12 उरल्या, 5,000 लोक होते, स्त्रिया होत्या, लेकरे होते, एवढे उरलेत. मग आता तर त्याच्यापेक्षा कमी आहेत ना. डोळ्याला का भात बांधला का? अक्कल कुठे गेली? विश्वास कुठे गेला? माझ्यावरची श्रद्धा कुठे गेली? माझ्या वचनावरच, माझ्या शब्दामध्ये ते काय सगळ्या गोष्टी करतात, हे कसं विसरले? तुम्हीच या गोष्टी जमा केल्यात. आता तर 5,000 4,000 लोक आहेत, तरी म्हणजे एवढ्या मोठ्या भाकरी कुठून आणाव्यात? प्रभू म्हणला, इकडे किती तर तुमच्या जवळ? ते म्हणे 7, आणि मासे थोडेफार आणा इकडे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रार्थना करतोय, आणि प्रार्थना केल्यानंतर तो त्या लोकांना या ठिकाणी लिहिलंय, नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली, त्या मोडून शिष्यांना दिल्या, आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. पहिल्या प्रभूंनी शिष्यांना दिल्या, मग शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. आता असं झालंय, शिष्यांजवळच भाकरी नाही राहिल्या, शिष्यच उपाशी इथं. चमत्कार होईल कसा? लोकांपर्यंत पोचन कसा? आणि लोक तृप्त होतील कसे? परंतु ज्यांच्याकडे आत्मिक भाकर आहे, ज्यांच्याकडे वचनाची भाकर आहे, ज्यांच्याकडे खरं खाद्य आहे, ज्यांच्याकडे स्वर्गातून उतरलेली जिवंत देवाची वचनाची भाकर आहे, त्यांना आज इतरांना ती देण्यासाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे परमेश्वराने जर जैविक भोजनाचा अरेंजमेंट केलेला असेल, तर ते देखील ते पोहोचवण्याचं काम त्यांना केलेलं आहे. आजही अनेक सेवक आहेत की ते जैविक भोजन देखील लोकांना पुरवत आहेत, आणि त्याच्याबरोबर आत्मिक भोजन देखील देत आहेत. सल्यूट त्या पाळक साहेबांना. नाही तर बाकीचे आहेत
आले ना 5 पोते तांदूळ आले का ठेवा आपल्या घरी, होईन आपल्या कशाला तरी, आहेत ना असे. अहो काही काही फ्रीज मध्ये मटण काढून ठेवणारे पाळत मी बघितले स्वतः. मी इतक्या खालच्या दर्जाला येऊन बोलतो ना, त्याचं कारण आहे मी काही गोष्टी समक्ष बघितलेल्या डोळ्यात देखवत की लोकांसाठी आणलेल्या याच्यातून आपल्या फ्रीज मध्ये किती किलो ठेवायचं. हे काही सांगण्याची गरज नाही, हे मला सांगायला देखील वाईट वाटतं, पण हे सत्य. याचा अर्थ आम्ही लोकांना तृप्त करणारे लोक नाहीत, तर आम्ही स्वतःला तृप्त करणारे लोक आहोत. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त इतरांना तृप्त करण्यासाठी स्वर्गाचं राज्य सोडून आला होता आणि त्याने लोकांना तृप्त केलं, समाधानी केलं, आशीर्वादित केलं, त्यांच्या जीवनाला एक चांगली कलाटणी दिली, त्यांना भाग्यशाली बनवलं. मग ते सर्व जीवन तृप्त झाले. ज्यावेळेस शिष्य त्या लोकांना देतात ना, त्यावेळेस लोक डबल तृप्त होतात. एक शारीरिकरित्या त्यांना भोजन मिळालं म्हणून त्यांचं शरीर एकदम तंदुरुस्त बनतं आणि ते शरीराला होणाऱ्या वेदना किंवा शरीराला जाणवणारं अशक्तपण किंवा शरीरात असणारे इफेक्ट ते जाणवतात त्यांना आणि ते शारीरिक भोजनाने देखील तृप्त होतात. आणि देवाच्या सेवकांनी एक जरी देवाचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं ना, तर आत्मिकरित्या देखील तृप्त होतात. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने दोन्ही गोष्टी केल्या. जे गोष्टी पण पाहिल्या त्यांनी, भूक लागली अन्नाचा चमत्कार, तहान लागली पाण्याचा चमत्कार, द्राक्षरस संपला द्राक्षरसाचा चमत्कार, लंगडं आलं पाय पाहिजे दिला त्याला पाय, आंधळ आलं दिले त्याला डोळे, बहिर आलं दिले त्याला कान, तुंडके हाताचं आलं केला त्याचा नीट, कुबडी स्त्री आली लगेच नीट, 12 वर्षाची आली. प्रभूला शक्य अशक्य असं म्हणजे आमच्याकडे विचारच येणार नाही की प्रभू काय कोणती गोष्ट करू इच्छितो. 38 वर्षाचं दुखणे करी झालं नीट. इवन 4 दिवसाचा मुर्दा लाजर देखील प्रभू येशू ख्रिस्त उठू शकतो. तर तुमच्या समस्या, तुमच्या चिंता, तुमच्या काळजा, तुमचं टेन्शन, तुमचा ताण, तुमचा दबाव, तुमचा आर्थिक व्यवहार, तुमचं कर्जबाजारीपणा किंवा तुमचं जे काही असेल ते प्रभू येशू क्षणात मिटू शकत नाही का? 12 वर्ष रक्तसेवेला म्हटलं तू आता 12 वर्ष एवढा सगळं काही त्रास सहन केला, मग एक काम कर 2-4 रविवारला ये माझ्याकडे, मग नीट करतो तुला. 38 वर्षाला म्हणला रे तुझ्या पुढे एवढे लोक त्या पाण्यात जाऊन पडले, तू इथंच बसलास आयशा, तू आता 7-8 दिवसांनी ये माझ्याकडे, मी तो प्रार्थना करतो तेल लावून, मग तू नीट होशील. म्हटलं का असं काही? तिला तेलाची बाटली दिली का त्या रक्तस्रावी स्त्रीला? कुबड्या स्त्रीला म्हणलं का हे घे तेलाची बाटली, ऑनंटिंग ऑइल, आणि तुझ्या या इथले जे आले ना ते कोबाड टेंगाड त्याला चोळीच बाई, चोळीच जाण, प्रार्थना करून विश्वास ठेवून नीट होशील. असं काही घडलं का? प्रभू येशू बोलला आणि लगेच घडलं. आजही तोच प्रभू आहे. इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये सांगताय ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. बदलणारे तुम्ही आणि मी आहोत. बदलणारा तुमचा आणि माझा विश्वास आहे. बदलणारा तुमचा आणि माझा अंतःकरण आहे. बदलणारे तुमचे आणि माझे विचार आहेत. बदलणारा आम्ही आहोत. आम्ही, परमेश्वर कधी बदलत नाही. तो नाही बदलला, बदलतही नाही आणि बदलणारही नाही. फक्त येणाऱ्या दिवसामध्ये मात्र इमॅन्युअल म्हणून नाही येणार, तारणारा म्हणून नाही येणार. दयेचा सागर, क्षमेचा सागर, आमक्याचा सागर, फलाण्याचा सागर, आता ते सगळे सागर बंद. आता तो न्यायाधीश बनून येणार आहे फायनल जजमेंट साठी. आणि तो येण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला आम्हाला समजलं पाहिजे की आम्हाला नेमकं काय हवंय, आम्हाला कसं जगायचं आहे, कसं जगल्यावर आम्हाला समाधान मिळेल, कसं जगल्यावर आम्हाला आशीर्वाद मिळतील, कसं जगल्यावर आमचं जीवन सार्थक होईल, कसं जगल्यावर आम्ही तृप्त होऊ, कसं जगल्यावर आम्ही इतर लोकांपेक्षा लक्की आणि भाग्यशाली ठरू, आणि कसं जगल्यावर आम्हाला धन्यता मिळेल. आज विचार करण्याची गरज आहे. आज जर तुम्ही विचार करत नसाल तर मी विनंती करतो तो करत जा. आणि तुम्हाला वाटलं ना का हे काही खरं नाही, आपलं जसं चाललंय तसं बिंदास करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला शुभेच्छा. जसं जीवन जगत आलात ना आतापर्यंत, वाकडं तिकडं विश्वासू जसं पाहिजे तसं, जर तुमची बदलण्याची इच्छा नसली ना तर माझ्यातर्फे शुभेच्छा तुम्हाला. आणि जर तुम्हाला बदलण्याची इच्छा असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला समाधान मिळावं, आशीर्वाद मिळावा, सार्थकता मिळावी, तृप्त मिळावे, लक्की व्हावं, भाग्यशाली व्हावं, धन्य व्हावं, सार्वकालिक जीवन मिळावं, तर वेलकम.
परमेश्वरच्या राज्यामध्ये मी तुमचा प्रभू येशूचा सेवक या नात्याने तुमचं स्वागत देखील करतो. घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते दोन घ्या. मला काही न्याय करायचा अधिकार दिलेला नाही, परंतु अनुवाद 28च्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे तेच वचन मी फक्त माझ्या जगातल्या भाषेमधून तुम्हाला परिवर्तन सांगत आहे की आजार किंवा निरोगी, दुःख किंवा आशीर्वाद, शाप किंवा आशीर्वाद, जीवन किंवा मरण, चांगलं किंवा वाईट, पाप किंवा पुण्य, सत्य किंवा असत्य, काय निवडायचं ते तुम्ही निवडावं. आम्हाला जबरदस्ती करायचं काम नाही. हा, एवढं निश्चित आहे, सांगायचं काम मात्र दिलंय आणि मी ते चोख बजावत आलोय, बजावत आहे आणि इथून पुढेही बजावित राहील. स्वीकारायचं नाही स्वीकारायचं ते तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे, जबरदस्ती करण्याचं काम नाही. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराने काय केलं, त्या शिष्यांना बोलवलं. आता आमच्यातले पहिले शिष्य काही बोलवलेलेच नाहीत. पहिली गोष्ट, परमेश्वराने शिष्यांना बोलवलं जवळ, इकडे या. त्या लोकांची मला लय काळजी वाटते. त्या लोकांना सत्य माहित नाही, त्या लोकांना विश्वास माहित नाही, त्या लोकांना आज्ञा माहित नाही, त्या लोकांना पश्चाताप नीटनेटका माहित नाही. ते लोक सगळीकडेच पाया पडत आहेत, ते लोक सगळ्याच अंगावर झोपत आहेत, ते सगळंच लोक करतात. ते फक्त आशीर्वादासाठी येते, ते फक्त चमत्कारासाठी येते, ते फक्त लाभासाठी येतात. मग आपण असं आहे का, मग प्रभू देऊन टाक ना, ते तुझ्याकडे आलेत. प्रभू म्हणतो ठीक आहे, माझ्याकडे आलेत, मी इथं देणारच आहे, पण तुला काय मी खायला बोलावलंय का? मग तुला कशासाठी बोलवलंय? कारण तुला जे बोलवलं नाही ना, तर मी तुझ्यामध्ये तो आत्मा घालील, मी तुझ्यामध्ये ते सत्य फुकीन, मी तुझ्यामध्ये ते आज्ञाविधी देईल. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान आमचा शेवटचा जर अध्याय बघितला आम्ही, साधारणतः मत्तई 28, 18, 19, 20 जर पाहिलं तर त्यामध्ये लिहिले, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला. कुणाशी? शिष्यांना. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले, शिष्यांना, याजकांना, फादर, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबब, काजी, बंतीजी, आणखीन काही XYZ असतील ती, यांना सांगितले. काय सांगितले? जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळायला शिकवा. म्हणजे पहिलं तुम्ही पाळा आणि मग त्यांना शिकवा. कारण त्यांना आम्ही अक्कल शिकवायला गेलो आणि त्यांनी का आमची अक्कल काढली, राहिलं काही खाली. आम्ही त्या गोष्टी पाळल्या पाहिजे, मग त्यांना ते शिकवल्या पाहिजे. मग काय होईल? परमेश्वर म्हणतो, असं जर झाल्यास युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्यावर बरेन. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस, एकही दिवस परमेश्वर आम्हाला सोडणार नाही जर त्याच्या आज्ञाविधी नियम आमच्या जवळ असतील तर. एकही दिवस. आणि जर एकही दिवस परमेश्वरने आम्हाला जर सोडलं नाही तर एकही दिवस आम्ही दुःखात राहू शकणार नाही, असमाधानी राहू शकणार नाही, शापात राहू शकणार नाही. आमच्या जीवनाचं इकडे तिकडे होणार नाही, सार्थकच होईल. पण पहिली गोष्ट, एकही दिवस परमेश्वर आमच्या बरोबर नाही. परमेश्वर लांबून लांबून हिंडतोय, नुसतं बघतोय, हे कवा मला आवाज मारीन, कवा मी जाईन, कवा पश्चाताप करीन, कवा पाप क्षमा सोडीन, केव्हा आज्ञा पालन करीन, केव्हा याला सत्य समजन आणि मग हा येईल आणि माझ्याकडं प्रार्थना करील, मी त्याला क्षमा करील आणि मी त्याच्याबरोबर राहील. देवाने त्यांना बोलवलं, काही लोकांना बोलवलेलंच नाही. हे मोकार वराड्या, नळ्याबरोबर वराड्याची जत्रा, असं काहीतरी आहे तो टॉयलेट. तसंही काम. नवरदेव पुढे चालला का कुणी त्याच्या मागे पळायचं, गडांगण्यार खायला. मोकार वाचा वाचा वाचा, नका कवळकीच असणार. तिथले लोक कुणाला वेळ कोणीच काय म्हणत नाही त्यांना, कारण नवरदेव तिथं असतो ना. मग नवरदेव म्हणजे फक्त प्रभू येशूचं नाव घ्यायचं आणि बाकीचे सगळे कार्यक्रम खायावारी चालू ठेवायचे. समाधान मिळणार नाही, तृप्त होणार नाही, तुमच्या जीवनाचं काही खरं होणार नाही जर असं जीवन जगलो तर. म्हणून या ठिकाणी या दाखल्यामध्ये परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, मग ते सर्व जेवून तृप्त झाले. ज्यावेळेस शिष्यांनी त्यांना वाढलं ना, त्यावेळेस ते जेवून तृप्त झाले भरपूर. आज आमची मंडळी वचनाने तृप्त झाली का? आमच्या मंडळीत वचन आहे का?
विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये वचन माहिती आहे का? विश्वासणाऱ्याला काय आत्मिक भाकर आहे का? विचारा सर्वसाधारण लोकांना. सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्याच मनाला विचारा, तुमच्या याजक लोकांनी किती खाऊ घातली तुम्हाला देवाचे वचन. सांगायला लय मस्त, ऐकायला पण लय गोड मधुर, पण करणी करायला किंवा कृती आणि आचरण करायला खूप जड जातं. सर्वसाधारण लोक सहजासहजी आचरण करतात, पण याजक लोकांना लय जाड जातो. त्यांना ते चालताच येत नाही ओझ घेऊन. पवित्रतेचं, शुद्धतेचं, सत्यतेचं, आज्ञा पालनाचं, निस्वार्थीपणाचं ओझ वाटत यांना. ओझ एवढं घेऊन निघायचं, मग त्याच्यापेक्षा विश्वासणारच बरं आहे ना आपलं. काही करता येतं विश्वासणाऱ्यांना. मग कशाला याजक बनलो आम्ही? कशाला देवाचं सेवक बनलो? एवढं कुठं हाड असतं होय? आम्ही पण लोकच येतो. आम्हाला शरीर, हात आहे, पाय आहे, डोळा आहे, नाक आहे, कान आहे, बायको ही, लेकर आहे, आई आहे, वडील आहे, शेजारी पाजारी इथं, आमच्या हाऊस मावशी इथं. आम्हाला वाटत हे करावं ते करावं, आणि मग इथं कोण एवढ्या 4-5 हजाराच्या पगारात कोण करीन बाबा एवढं? जाऊ पडत तिकडच. ही वस्तुस्थिती ही. याचा अर्थ परमेश्वराने त्यांना बोलावलेलंच नाही. हे मोकार आले, आम्ही वाढीतो. लागले वाढायला, वाढता वाढता हेच खायला लागले. आतापर्यंत हेच रोकडले लोक. बदलीच होईना. लोकांचा परमेश्वराकडे येण्याच्या ऐवजी चिन्ह चमत्काराकडे जास्त जोर लागलाय. आता सध्या तर लय प्रोफेसी, भविष्यवाण्या, प्रकटीकरण याच्याकडे लय दाबून. तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, मोठमोठाले संगीत, मोठमोठाले स्टेज, मोठमोठाले शो, मोठमोठाले असे स्टेटस वाली. लोकांना वाटतं इथंच खरा ख्रिस्त आहे काय. आणि हेच ख्रिस्ती लोकांना फसवण्याचं सैतानाने रचलेलं जाळ आहे. सैतान काय हैवान इब्लीस सारखा उठून असा नाचत नाही, याडा वाकडा धिंगाणा निघाले. तो बराबर हेरितो. हा कुठं जायचंय? ह्या चर्च मध्ये का? ओके, घुसा त्या लिडर्स मध्ये, पालकांमध्ये. चक्क सैतानच्या पाळकान पायकीन बाईत घुसतो, लिडर्स मध्ये घुसतो, त्या वाजवणाऱ्यामध्ये घुसतो, सगळ्यामध्ये घुसतो तिथं, आणि त्याचं काम करून घेतो. लोकांना कळत सुद्धा नाही. एक सत्यता आहे, याच्यातून बाहेर निघा. परमेश्वराला ओळखा, परमेश्वराचं वचन ग्रहण करा. वचन सांगायला तुम्हाला काय वाटतं? सैतानाला वचन माहित नाही का? अहो, जगातला असा एकही पास्टर किंवा एकही इतका बुद्धिवान, बुद्धिजीवी असा एकही तयार झाला नाही सेवक की सैतानापेक्षा त्याला ज्यादा माहिती असेल म्हणून. स्वतः सैतान, दुष्ट लुसिफर, स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला वचनाच्या माध्यमातून बोलतोय. तो म्हणता, तू खाली उडी टाक. तुझ्या शास्त्र भागामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला तळावर जळून धरतील, असं सैतान म्हणतो प्रभू येशूला. तुझ्या पवित्र शास्त्रात असं लिहिलंय, तुझ्या नियम शास्त्रात असं लिहिलंय, तुझ्या यहोवा परमेश्वरने जे नियम लिहून दिलेत ना, आज्ञा पवित्र, त्याच्यामध्ये लिहिलंय हे टाक इथून उडी. म्हणजे सैतानाला पक्क बारीक ना बारीक याच्यातली माहिती. तो मला काय माहिती, आणि म्हणून तो याच्यातूनच फसवतो, याच्यामध्येच धचा म करतो, याच्यामध्येच वाकडं वळण लावतो. हवाबाईला तोच म्हटला, असं आहे का? ती म्हणली असं नाहीये, हे असं आहे. ते म्हणलं मग असं आहे ना? तसं नव्हतं, देवाला हे असं म्हणायचं होतं. ती म्हणली हो का? ते म्हणलं येस. मग हे गेले खाल्लं, वचनच घेतलं, फक्त बिगू खाल्लं. आज वचनाचेच बिगू लोकांना पार भुईसपाट करून टाकलंय. त्याच वचनाचा मर्म वेगळ्या पद्धतीने सांगून जगामध्ये आज अनेक लोकांचं समाधान हरवलेलं आहे, अनेक लोकांचा आशीर्वाद हरवलेला आहे, अनेक लोकांचं जीवन अतृप्त झालेलं आहे, अनेक लोक बॅड लक झाले, लकी नाही ठरले, अनेक लोकांचं भाग्यच फुटून गेलंय. भाग्य आपण भाग्यशाली म्हणायला पाहिजे, पण लोक म्हणतात काय माझे भाग्य फुटलं भाऊ, काय खरं नाही. मस्त प्रार्थना करतोय, चर्चला जातोय, दान देतोय, दशमांश देतोय, देणगी देतोय, अर्पण देतोय, पाळक लोकांच्या बॅगा उचलितोय, त्यांच्या गाड्या पुशितोय, सगळं करीतोय. पण मला काय त्यांची तर लय बरोबर दिसत बो, मला तर थोडी सुद्धा मिळालं. आणि ते जेवढं करते तेवढं मी पण करतोय राव. फक्त एवढं आहे का ते स्टेजवर जाऊन एक अधिकारवाणी काहीतरी करते, तर मी फक्त स्टेजच्या माग त्याची बॅग सांभाळायला असतो, एवढंच फरक करावं. माझ्याकडे काहीच आशीर्वाद नाही,
कस काय हो पाळक साहेब असं? मग याच्यावरून आपल्याला समजतं देव अन्याय करणारा नाही. दोन्ही व्यक्ती सारखंच काम करतात, मग आशीर्वादही झाला सारखाच पाहिजे ना. कारण बायबल असं सांगतंय, जुन्या करारामध्ये, राजेच्या ग्रंथामध्ये, राजेच्या पुस्तकामध्ये, इतिहासामध्ये जर पहा तुम्ही, आता आपला विषय नाही, जर मी तुम्हाला त्याविषयी सखोल सांगितलं असतं, त्या ठिकाणी असं लिहिलंय, जे लढाईला जातात त्यांना जे वेतन आहे, त्यांना जे बक्षीस आहे, सामानाजवळ बसणाऱ्याला देखील. काय? लढाईला जे जातात त्यांना जे वेतन, त्यांना जे बक्षीस, त्यांना जो आशीर्वाद, त्यांना जे काही नफा मिळेल, तोच नफा सामानाजवळ बसणाऱ्याला देखील सेम असतो. मग पाळक लोकांच्या बॅगा उचलणाऱ्याला पाळका इतका आशीर्वाद का मिळत नाही? माझा प्रश्न आहे, का मिळत नाही? जर पाळक वर्गांना तेवढा मिळतो तर विश्वासणाऱ्याला पण का मिळत नाही? का? वाय? का मिळत नाही? मग देवाचं वचन काही खोटं सांगतंय का? देवाचं वचन तर स्पष्ट सांगते की लढाईला गेले त्यांना जो काही मान आहे, किंवा जे काही सन्मान आहे, किंवा जे काही वेतन आहे, जे काही पगार आहे, जे काही बक्षीस आहे, तेच गेलेले जे सामान, ते लढाई नाही करत पण सामानाजवळ बसते संरक्षणासाठी, त्यांना पण तेच आहे. मग आमच्या लाईव्ह जीवनामध्ये असं का नाही? म्हणजे याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतंय, कुठंतरी काहीतरी गडबड गोंधळ होतोय, कुठंतरी काहीतरी 100% चुकतंय. कारण देव पक्षपाती नाही, देव अन्यायी नाही. एकाला तृप्त करायचं आणि दुसऱ्याला अतृप्त ठेवायचं, हे देवाकडे नाही जमत. हे देवाच्या सेवकाला पक्क जमतं. एकाला चांगलं म्हणायचं, नवीन आला का त्याला वर उचलून धरायचं, तो जुना झाला का तर वर दुसरा नवीन पैशावाला आला का त्याला आणखीन वर उचलून धरायचं. मग त्यांच्याशी वाकडे तिकडे शेंबडू, लाल गाळलेले पोरं का असणार, टाईनी त्यांचं शेंबडू पुसायचा, हे जमतं. आणि आमच्या चांगल्या पोराला प्रेस नोट सुद्धा नाही घालायचं, आणि सुरुवातीला हेच आम्हाला उचलून धरायचे. आपल्याला पण वाटतं ना, अहो पहिलं खूप आमचं त्यांचं चांगलं होतं, पाळक साहेब आमच्या घरी आल्याशिवाय कुठं पुढे जात नव्हते, जेवण करायचे, थांबायचे, चहा घ्यायचे, प्रार्थना करायचे. आता ते आम्हाला वेळच देत नाही. अहो तुमच्यापेक्षा दुसरं ₹1,00,000 गिराईक सापडव, तुमच्याकडे कोण ओळखणार आहे? 10,000 रुपयेकडे, आणि झाले 1,000 रुपयेचा तर विषयच नाही. आणि झाले मधले आदले दानपात्र 100-150 वाल्याचा तर विषय घ्यायचंच नाही. हे कोण, कुठले, काय, हे ध्येय सध्याच. समाधानी बनणार नाहीत, घेत आहेत किंवा जे अशा प्रकारचं जीवन जगत आहेत ना, तुमचं हिशोब 100% होणार. मग तुम्ही ना लढाई करतात ना, तुमचं वेतन तिथे मिळेल. भले आम्ही सामानाजवळ बसलो, आम्हाला काही नाही मिळालं तरी आम्ही खुशाल आहोत, सक्षम आहोत. पण जेव्हा तुम्ही त्याच्या तलवारीत सापडताना मग तुम्हाला समजत, ज्यावेळेस तो निभिंड काळो, ज्यावेळेस तो अधोलोक, ज्यावेळेस तो छान छान नरक, मस्त मस्त पैकी त्या ठिकाणीच्या पिढा, आरड-ओरड, किंचाळ्या, खालीहून जाळ, वरून जाळ, इकडून धूर, तिकडून धूर, जेव्हा थय्यक थत्ता चालेल ना, त्यावेळेस तुम्हाला समजेल की जीवन जगताना आम्ही काय केलंय. इथं तृप्त होण्याच्या नादात, इथं समाधानी होण्याच्या नादात, इथं आशीर्वादित होण्याच्या नादात, इथं नंबर 1 ला येण्याच्या नादात तुम्ही स्वर्गाचं राज्य हुकवत आहात. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, ह्या जगामध्ये जीवन जगत असताना संकट येतील, समस्या येतील, चिंता येतील, काळजी येतील, व्याधी येतील, आजार येतील, विकार येतील, बंधन येतील, जोखडे येतील, पैसा येईल, पैसा जाईल, सगळं होणार आहे. अहो जे प्रार्थना करते त्यांना पण समस्या येतातच. जे सेवा करतात ना मनोभावे आत्मेने, त्यांना तर जास्त येतात. काळजी करू नका, परमेश्वराने ते सोडवलेले आहेत. परमेश्वर ते सोडवित आहे आणि परमेश्वर ते सोडवणार देखील आहे. आम्हाला त्या समस्येपासून वाचायचं आहे, आम्हाला त्या अधोलोकापासून वाचायचं आहे. हे खरं आमचं जीवन. असा कोणता मनुष्य त्याला एकदा सर्दी झाली लहानपणी परत मरेपर्यंत सर्दी झाली नाही? अहो तुमचा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, क्लायमेट, वातावरण, पाण्याचं चेंज झालं का तुम्हाला या छोटे मोठे आजार होणारच.
शरीराची नीट नाही काळजी घेतली तर नीट नाटक जसं जसं काही असेल तसं तसं होणारच. शरीर आहे, जगात आहोत आपण. सगळ्या गोष्टीनुसार हे येणाऱ्या आजार आहे, विडा आहे, चिंता आहे, टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, चादर एवढी एवढी पाय लांबलचक करायची, मग गाठून आखडून बसायची. हे आपल्याला जीवन जगताना शार्प जगत समजत नाही. पाय किती आखडायचे. त्यांनी 1000ची फाडली कमी 2000ची फाडीन, त्यांनी 5000ची फाडली कमी 10,000 देईन. बस फेडीत. मग या काही टेक्निकल येत. एवढे काय अंधाधुंद धार्मिक बनू नका, एवढे काय फाजील धार्मिक बनू नका. जरा हिशोबात धार्मिक राहा देवाच्या दृष्टिकोनातून. 2च टोले दिले विधवेनी, पण सगळ्यात श्रेष्ठ दान ठरलं. आम्ही पिशवीची पिशव्या वाजू टाकतो, मग आमची पिशवीच गायब होती. कारण आम्हाला भरपूर गोष्टीची असते. आम्हाला स्वर्गाच्या राज्याची हौस पाहिजे, स्वर्गाच्या राज्यामध्ये आमची समृद्धी पाहिजे, स्वर्गाच्या राज्यात आम्हाला वाटा पाहिजे, स्वर्गाच्या राज्यात आम्हाला प्रवेश पाहिजे, सार्वकालिक वतन आम्हाला मिळालं पाहिजे. तिथं आम्हाला तृप्ती. इथं काही तृप्ती नाही भाऊ, किती खा. आता मी येताना मला एका मित्राने जेवण चारले भरपूर, मग काय आता मी काय महिनाभर जेवणारच नाही का पुढच्याच वर्षाला जेवू डायरेक्ट. हाय का तृप्ती? आता मी तृप्त झालो, पण थोड्या वेळाने आता 1 तास इथं बोललो म्हटल्यानंतर मी थोड्या वेळाने थोडं कमायना खाणारच. या प्रोसेस येत, या होतच राहतात. पण सार्वकालिक वतन जे आहे ना, याची प्रोसेस जर का चुकली, संपला विषय. म्हणून तुम्हाला आणि मला जीवन जगत असताना